नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत आहे। प्रभाग 15 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मिलिंद मधुकर भालेराव, अर्चना चंद्रकांत थोरात आणि सचिन मराठे या तीनही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून मुंबई नाका, द्वारका काठेगल्ली, जनरल वैद्यनगर, भाभानगर, पखाल रोड, सह्याद्री हॉस्पिटल, इस्कॉन मंदिर अशा विविध भागांमधून जनतेचा काढता पाठिंबा मिळत आहे। वातावरण अतिशय चांगलं आहे। 9 वर्षानंतर निवडणूक होते आणि लोकांचा भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांसाठी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आम्ही जेव्हा घर टू घर फिरतोय तेव्हा लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन आमचं स्वागत करताय। भारतीय जनता पार्टीच्या अ गटातून, प्रभाग 15च्या अ गटातून मी मिलिंद भालेराव, ब गटातून अर्चनाताई थोरात आणि क गटातून सचिन भाऊ मराठे असे 3 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत झालेले आहे। आणि मागील 9 वर्षे आम्ही लोकांच्या संपर्कात होतो। जनतेची जी कामं होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आमच्याकडून। समजा प्रभागात पाण्याच्या अडचणी होत्या, त्या संदर्भात एक पाण्याची टाकी आपण बांधलेली आहे बखाल रोड येथे। त्याच्यानंतर रस्ते जे होते काही ठिकाणी खराब होते, त्या रस्त्यांचे कामं झाले, ड्रेनेजचे कामं झाले। द्वारका परिसरात 2017 पासून पाण्याची बिलकुल अडचण नाहीये, 2 वेळेस व्यवस्थित पाणी येतं। आमचा परिसर हा पाण्याच्या बाबतीत एकदम म्हणजे त्याच्यात अडचणच नाही कुठे। आणि राहिलेली जी कामं आहे ती आता आम्ही येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या परिसरातील लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आल्यानंतर आम्ही ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत। आपण सर्वांना विनंती आहे की भाजपाच्या तिन्ही लोकांना निवडून द्या आणि आपल्या प्रभागाचा विकास करून घ्या। अनुभव आहे कामाचा, जनतेपर्यंत पोहोचा। आता महिला आहात, कुठले प्रामुख्याने पुढचं 5 वर्षांचं महिलांसाठीचं विजन असणार आहे? महिलांसाठी खूप अशा संकल्पना आहे। प्रभाग असा सुसज्ज आहे की आमचे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार प्रभागात पोहोचले नाही, आम्ही तिथे आमची वाट बघत आहे आणि नागरिक आमच्या बरोबर आहे, याचा खूप अभिमान वाटतो आहे। कारण किती उमेदवार फिरून गेले तरी आमच्या तीनही उमेदवारांची महिला भगिनी वाट बघताय। थोरातताई आल्या नाही, थोरातताईंचा पॅनल कोणता आहे तो अजून आमच्यापर्यंत आला नाही, याचा खूप अभिमान वाटतो। कारण असं 10 वर्ष काम करून ठेवलेलं आणि पुन्हा आम्ही ह्या तीनही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी आमच्या तिघही उमेदवारांचा नक्की प्रयत्न राहील। गेल्या 10 वर्ष पहिले कामाचा अनुभव होताच, अनेक समस्या दूर केलेला हा प्रभाग आहे। प्रभागात सुज्ञ नागरिक आहे, त्यांना माहिती आहे कोणाला मतदान द्यायचं कोणाला नाही। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्वास ठेवून, राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विश्वास ठेवून आणि इथल्या पालकमंत्री असलेले आमचे गिरीश भाऊ महाजन, आमचे आमदार देवानीताई फडणवीस आहे, त्या सर्वांचा विश्वास घेऊन आम्हाला लोकांच्या पुढे जायचं आहे। यांनी सर्वांनी लोकांनी आमच्यावर भरपूर हा प्रेमाचा, आनंदाचा हा वर्षाव टाकलेला आहे। त्यामुळे आम्हाला आमचं सक्षम पॅनल आहे आणि त्याबरोबर बीजेपीची साथ असताना, लोकांना विश्वास असताना ह्या वार्डात माझ्या तरी वाटतं हे नाशिक शहरातलं पहिलं पॅनल राहील की भरपूर मताने निवडून येईल। मी राहो, अर्चनाताईंना 10 वर्ष झालेले, मला 10 वर्ष झालेले, मिलिंद भाऊला काम करता करता 5 वर्ष झालेले, असे तिन्ही उमेदवार हे सक्षम आहे आणि या सक्षम उमेदवारांना लोकांना विश्वास आहे, त्या जनतेपुढे खरे ठरलेले। त्यामुळे आम्ही तिन्ही उमेदवार बहुमताने निवडून येऊ हीच सर्व जनतेच्या करून म्हणजे जनतेला प्रार्थना करतो। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।